राज्याचे सन्माननीय मुख्य सचिव, IT विभागाचे आणि शिक्षण विभागाचे सचिव, BBNL BSNLचे अधिकारी, सिस्कोचे अधिकारी आणि नागपूर जिल्ह्यातल्या 5 ग्रामपंचायतींमध्ये आणि शाळांमध्ये उपस्थित असलेले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, सरपंच, उपसरपंच, सर्व गावकरी, विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आज अत्यंत आनंद आहे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक स्वप्न पाहिलं डिजिटल भारताचं, डिजिटल इंडियाचं. एक असा भारत की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शहर आणि ग्रामीण यांच्यातली दरी आपल्याला नष्ट करता येईल. एक अशी कनेक्टिव्हिटी की जी इतकी वेगवान असेल की ज्यातनं कुठलाही भेद या ठिकाणी राहणार नाही. आज त्याची सुरुवात आपण या ठिकाणी केली आणि मला अत्यंत आनंद वाटतो. आपण सगळ्यांनी बघितलं की शाळेतले विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, यांच्या ज्ञानामध्ये किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आता हा कार्यक्रम सुरू असताना डिजिटल एम्पॉवरमेंट म्हणजे काय, तर हा कार्यक्रम सुरू असतानाच खसाळा गावच्या अस्मित लोखंडेंनी मला ट्विट करून या ठिकाणी आभार मानलेले. ती कनेक्टिव्हिटी त्याला त्या ठिकाणी मिळाली आणि त्याने ट्विट करून माझे आभार मानले आहे. मला असं वाटतं की ही डिजिटल एम्पॉवरमेंट आहे. या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आम्हाला जनरेशन नेक्स्ट ची गावं तयार करायची आहे. स्मार्ट शहरं तिथं आपण तयार करतो, पण जोपर्यंत स्मार्ट गावं तयार होणार नाही तोपर्यंत भारताचं परिवर्तन होणार नाही आणि ज्ञानाधारित समाज रचना आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था जी आपल्याला उभी करायची आहे ती आपल्याला उभी करता येणार नाही. आणि म्हणून यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, तर एकदा हा डिजिटल हायवे हे तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचलं तर मग त्याच्यावर आधारित अनेक गोष्टी गावाला करता येतात. शाळेचं आपण बघितलंय, तसंच आज जे सारखं जे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आणि विदेशातही नावाजलेलं अशा प्रकारचं आपलं मुंबईचं हॉस्पिटल आहे. त्याचे अधिष्ठाता आज या ठिकाणी आमच्यासोबत उपस्थित आहे. आमच्या एखाद्या ग्रामपंचायतीतल्या एखाद्या रुग्णाने कधी जीवनामध्ये जेचं नाव देखील ऐकलं नसतं. जे पर्यंत पोचणं तर सोडाच, पण जे मध्ये नेमकं काय होतं हे देखील ज्यांना माहिती नाही, अशा आमच्या रुग्णांना आज थेट जेशी कनेक्टिव्हिटी मिळून देशातले, जगातले सगळे एक्सपर्ट डॉक्टर्स हे त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये, त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. खऱ्या अर्थानं ही देखील एक आरोग्य क्रांती आहे. आणि मला असं वाटतं की केवळ सुरुवात आहे. या कनेक्टिव्हिटी पोचल्यानंतर आता त्याच्यावर आधारित अनेक व्यवस्था या आपल्याला उभ्या करायच्या आहेत. आमच्या शेती उद्योगाला याचा एक मोठा फायदा या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला द्यायचा आहे. आज आपण ऑटोमॅटिक वेदर स्टेशन चालू करतो आहोत, ज्या वेदर स्टेशनच्या माध्यमातून एखाद्या गावामध्ये नेमका पाऊस कधी पडणार आहे हे आपण सांगू शकतो. आणि आता ही कनेक्टिव्हिटी मिळाली तर रिअल टाइम बेसिसवर आम्ही ही सगळी माहिती त्या ग्रामपंचायतीमध्ये, आमचा जो भविष्य काळामध्ये डिजिटल बोर्ड येणार आहे त्या बोर्डावर सातत्याने ही सगळी माहिती येईल की तुमच्या गावात पाऊस कधी पडणार आहे, त्याची आर्द्रता किती तयार होणार आहे, या पावसाने नुकसान होणार आहे की फायदा होणार आहे, अशा प्रकारच्या पावसामध्ये कुठली लागवड केली पाहिजे किंवा
आपल्या पिकांचं संरक्षण करण्याकरता काय केलं पाहिजे अशी सगळी माहिती या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देऊ शकू। आणि एवढंच नाही तर एकदा ही कनेक्टिव्हिटी प्राप्त झाली तर माननीय मोदी साहेबांनी जी डिजिटल मार्केटची योजना सुरू केली आहे त्या योजनेचा लाभ घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलंच पाहिजे असं नाही तर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बसून तिथनं जगातल्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये किंवा देशातल्या कुठल्याही बाजारपेठेत किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही बाजारपेठेत एखाद्या उत्पादनाचा भाव काय आहे हे आपल्याला पाहता येईल। आणि एवढंच नाही तर जी एक मार्केटची कनेक्टिव्हिटी आपण सुरू करतो त्या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये आपल्या ठिकाणी बसून आपल्याला आपल्या मालाची विक्री देखील करता येईल। जे मालाचे ॲग्रिगेटर्स आहेत ते ॲग्रिगेटर्स थेट तुमच्याशी डिजिटली संपर्क करून त्या माध्यमातून तुमचा माल विकत घेऊ शकतील आणि तुम्हाला याच गेटवेचा उपयोग करून तुम्हाला थेट पेमेंट देखील तुमच्या खात्यामध्ये करू शकतील। अशा अनेक ॲप्लिकेशन्स आता या माध्यमातून आपण सुरू करू शकणार आहोत। आणि म्हणून हा केवळ आपल्याला वायफाय प्राप्त झालं डिजिटल क्लासरूम प्राप्त झाली एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे तर आपल्या जीवनाचे जे सगळे अंग आहेत त्या प्रत्येक अंगाला आता याच्या माध्यमातून आपण कुठे ना कुठे स्पर्श करणार आहोत। आज आमचे जे बेरोजगार तरुण आहेत या बेरोजगार तरुणांना याच कनेक्टिव्हिटीचा वापर करून आम्ही स्किलचं ट्रेनिंग देऊ शकतो। आम्ही त्यांना नवनवीन अशा प्रकारचे उपक्रम शिकवू शकतो आणि ते उपक्रम शिकवून त्यांना त्या माध्यमातून रोजगार देऊ शकतो आणि अशा प्रकारचं रोजगाराभिमुख कार्यक्रम देखील आज ग्रामपंचायतच्या स्तरावर आपण चालवू शकतो। किंबहुना मुंबईतले जे एक्सपर्ट्स आहेत हे एक्सपर्ट्स एकाच वेळी शेकडो हजारो ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला ट्रेनिंग देऊ शकतात। अशा प्रकारची ही क्रांती या माध्यमातून आपण सुरू केलेली आहे। एवढंच नाही तर आपल्या इथल्या ज्या काही बाकी व्यवस्था आहेत हळूहळू याच क्रांतीचा उपयोग करून आपल्या इथलं लाईट असेल आपल्या इथलं पाणी असेल आपली पाणी पुरवठ्याची योजना असेल या प्रत्येक गोष्टीला आपण या कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊन त्याच्यावर आपण नवीन तंत्रज्ञानाचे ऍप्लिकेशन्स लावू शकतो आणि मग पाण्याचा जो वापर आहे तो मर्यादित झाला पाहिजे याचा प्रयत्न आपण करू शकतो। विजेचा वापर योग्य झाला पाहिजे याचा प्रयत्न आपण करू शकतो। पाण्याची आणि विजेची चोरी ही आपण टाळू शकतो। किंबहुना जर गावांनी हा निर्णय केला की आम्हाला सामूहिक शेती करायची आहे आणि त्या सामूहिक शेतीमध्ये आम्हाला एकत्रितपणे त्या ठिकाणी आमचं इरिगेशन जे आहे ते मायक्रो इरिगेशनच्या सिस्टीमच्या माध्यमातून करायचं आहे आणि त्याला पूर्णपणे आम्हाला कम्प्युटराइज्ड मॅनिंग करायचं आहे तर ते देखील या ठिकाणी करता येणं शक्य आहे। आणि म्हणून ज्याला आपण जादूची छडी म्हणतो तसं टेक्नॉलॉजीचं असतं की एकदा टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत पोहोचली एकदा जर कनेक्टिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचली तर तुम्ही जी गोष्ट म्हणत आलाल त्या गोष्टीचं ऍप्लिकेशन हे आपल्याला तयार करता येतं आणि त्या माध्यमातून ही अधिकारिता आपल्याला प्राप्त करता येते। आणि म्हणून आमच्या महिला असतील आज आमच्या अंगणवाड्या असतील या अंगणवाड्यांचे जे वेगवेगळे कार्यक्रम आपले चालतात ते कार्यक्रम थेट या डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपण चालवू शकू आणि स्मार्ट अंगणवाडी ही देखील आपण या माध्यमातून तयार करू शकू। स्मार्ट ग्रामपंचायत स्मार्ट दवाखाना स्मार्ट अंगणवाडी स्मार्ट शाळा सगळ्या गोष्टी या आपल्याला ज्या कदाचित शहरामध्ये जाऊन पुढच्या 10 वर्षात आपल्याला प्राप्त करता आल्या असत्या आता तुम्ही इतक्या वेगाने धावणार आहात की एखाद्या ग्रामपंचायतीने हा निर्णय केला की आम्हाला आता जगातल्या एखाद्या शहराशी जुळून तिथलं तंत्रज्ञान आणायचं आहे तर तेही तंत्रज्ञान तुम्हाला या महामार्गाचा वापर करून आणता येईल। आणि मला या ठिकाणी आमच्या आयटी विभागाचं खूप अभिनंदन करायचं आहे की मी ज्यावेळी नागपूरला एका कॉम्प्लेक्सच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो त्यावेळी मी त्या ठिकाणी सांगितलं की देशातला पहिला डिजिटल जिल्हा हा नागपूर आम्हाला करायचा आहे आणि नागपूरच्या 750 ग्रामपंचायतीपर्यंत ही संपूर्ण डिजिटल क्रांती आम्हाला पोहोचवायची आहे। आणि मी त्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी 750 पैकी 400 ग्रामपंचायतीपर्यंत ही डिजिटल क्रांती पोहोचवली। त्यामुळे आता
750 ग्रामपंचायतीपैकी 400 ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल शाळा सुरू करता येईल, डिजिटल दवाखाना सुरू करता येईल, जे जे मी बोललो ते त्या ठिकाणी सुरू करता येईल। आणि आता पुढच्या 3 महिन्यामध्ये की 6 महिन्यामध्ये, पुढच्या 3 महिन्यामध्ये उरलेल्या ग्रामपंचायतीपर्यंत देखील हे संपूर्ण डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचेल। आणि त्यानंतर नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायती या स्मार्ट ग्रामपंचायती असतील, सगळ्या शाळा या जिल्हा परिषदेच्या स्मार्ट शाळा असतील आणि जगातलं सगळं ज्ञान आणि तंत्रज्ञान हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल। आमच्या एका तरुण मित्रांनी मगाशी सांगितलं लायब्ररी, आताच मुख्य सचिवांनी सांगितलं आम्ही अशा प्रकारचा उपक्रम आणू की प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही ई लायब्ररी त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि त्या माध्यमातून जी पुस्तकं ती अभ्यासक्रमाची असो, ती साहित्याची असो, अशी सगळी पुस्तकं ही निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील। मला असं वाटतं की एका नवीन क्रांतीच्या दिशेने आपण निघालो आहे आणि हे करत असताना जरी सुरुवात नागपूर जिल्ह्यापासून केली असली तरी देखील संपूर्ण महाराष्ट्र हा आपल्याला या ठिकाणी या ई क्रांतीखाली आणायचा आहे। आणि आज मला आनंद आहे की आमच्या IT विभागाने मला आत्ताच हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे की ज्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या माध्यमातून येत्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या 28,000 ग्रामपंचायती पर्यंत ही डिजिटल क्रांती आपण पोहोचवू आणि देशातला पहिला स्मार्ट स्टेट की जिथल्या सगळ्या ग्रामपंचायती स्मार्ट आहेत, सगळी गावं स्मार्ट आहेत, अशा प्रकारचं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आपलं होईल। आज सिस्कोचं देखील मी आभार मानतो की सिस्कोने 48 तासामध्ये या ठिकाणी या व्यवस्था उभ्या करून दिल्या, कनेक्टिव्हिटी पोहोचली आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने 48 तासात या व्यवस्था त्यांनी उभ्या करून दिल्या। नागपूर शहरामध्ये देखील आता जी काही स्मार्ट सिटी आहे त्याच्यामध्ये देखील सिस्कोचं एक महत्वाचा वाटा त्याच्यामध्ये असणार आहे आणि त्यांना मी विनंती करतो की आता हे जे स्मार्ट डिस्ट्रिक्ट आहे हे स्मार्ट डिस्ट्रिक्ट तयार करण्याकरता देखील त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, विशेषतः आपले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे असतील, आपले सगळे आमदार या भागाचे असतील, त्या सगळ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आपले समीर मेघे असतील, आशिष देशमुख असतील, रेड्डी असतील, या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आणि आपण सगळे मिळून या ठिकाणी ज्ञान आधारित समाज रचनेचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करू आणि आपला जिल्हा, आपलं राज्य हे देशातलं सर्वोत्तम राज्य आणि सर्वोत्तम अशा प्रकारचे आपल्या ग्रामपंचायती करण्याचा प्रयत्न करू। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। आपल्या सगळ्यांना महाराष्ट्र